आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। भवानीपेठ दयानंद नगर येथील दत्त मंदिर माऊली प्रतिष्ठान न्यू विजय भवानी नवरात्र महोत्सव मंडळ या ठिकाणी तमाम शिवप्रेमींच्या हस्ते तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन साजरा करण्यात आला। प्रथमतः महाराजांची आरती प्रत्येक उपस्थितांच्या हस्ते करून फुले वाहून महाराजांना वंदन करण्यात आले। यावेळी दत्त मंदिराचे प्रमुख आनंद हिरेमठ, या भागातील वस्ती प्रमुख प्रतीक्षित परदेशी, नगर कार्यवाह चंद्रकांत जक्कन, शताब्दी विस्तारक श्रीधर जोशी, प्रसिद्ध उद्योजक विलास साकोते, अनुज जिंदम, प्रकाश हुंडेकरी, पप्पू क्षीरसागर, प्रेम चौगुले, महांतेश हिरेमठ, यशराज कोळी, लक्ष्मण चौगुले, अमरनाथ परदेशी, अथर्व परदेशी आदी उपस्थित होते। यावेळी आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय, गोमाता की जय, जय श्री राम, भारत माता की जय, हर हर महादेव अशा घोषणांनी वातावरण शिवमय करण्यात आले। आद्य गोरक्षक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय, गो माता की जय, गो माता की जय, जय श्री राम, 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 जय भवानी, जय शिवाजी। जेव्हा पराभव झाला, जो हिंदूंचा शेवटचा साम्राज्य होता, विजयनगरचा साम्राज्य, जेव्हा पराभव झाला त्यानंतर सुमारे 750 वर्ष या भारतावर परकीयांनी आपली सत्ता गाजवली। त्यात मुघलशाही असेल, बिदरशाही असेल, आदिलशाही असेल, निजामशाही असेल, कुतुबशाही असेल, हे भारताचे संस्थानी आणि डच, पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज हे परकीय संस्थानी जे भारतात धुमाकूळ घातले होते, भारताला फक्त लुटण्याच्या उद्देशाने भारतात आले होते। भारतात काय होतं? भारत त्या काळी भारताला सोन्याची चिडिया म्हणायची। भारताकडे अफाट संपत्ती होती, म्हणून तर सगळे सम्राटांचे, सगळे संस्थानाचे, सगळे राजाचं लक्ष भारताकडे वेधलं। भारताला लुटायला ते भारतात आले होते आणि भारतात असलेला जो हिंदू समाज होता